आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। वारणा नदीवरून 600 कोटींच्या रामलिंग उपसा जलसिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता। वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या धर्तीवर हातकणंगले तालुक्यातील खोची येथून वारणा नदीवरील बंधाऱ्यावरून थेट रामलिंग डोंगरावर पाणी उचलून हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील गावांना सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या सुमारे 600 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रामलिंग उपसा जलसिंचन योजनेला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे। या योजनेचे सर्वेक्षण करून सविस्तर आराखडा तयार करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार डॉक्टर विनय कोरे आणि आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले की हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील विस्तृत आणि कोरडवाहू क्षेत्राला पाण्याची सोय करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे। चांदोली धरणातील शिल्लक साठ्यातून पाणी उपसा करून सुमारे 11 ते 15 किलोमीटर अंतरावरील रामलिंग डोंगरावरील लक्ष्मी तलावात पाणी सोडण्यात येणार आहे। तेथून सायफन पद्धतीने शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची योजना आहे। तर आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी सांगितले की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याला नवसंजीवनी देणारा ठरणार असून यामुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ होईल। परिणामी या दोन्ही तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।